नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आनंद शिंदे सर. आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी घटक अलंकार या भागाचा अभ्यास करणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण रूपक अलंकार त्याचबरोबर व्यतिरेक अलंकार याची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर अलंकार म्हणजे पाहत असताना आपण बोलताना किंवा लिहिताना आपले म्हणणे इतरांना प्रभावी रीतीने सांगतो, तसेच ते सुंदर रीतीने सांगावे असा आपला प्रयत्न असतो. आपले म्हणणे सुंदर रीतीने सांगताना अलंकाराची सहज रचना होते, तेव्हा भाषा सुंदर होते. कवी आपली अभिव्यक्ती सुंदर व्हावी म्हणून असे अनेक अलंकार वापरत असतात. अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा आहे. दागिने घातल्यावर माणसाच्या शरीराला शोभा येते, त्याच्या सौंदर्यात भर पडते. जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची. आपली भाषा अधिक परिणामकारक किंवा चांगली दिसावी म्हणून आपण नेहमी साधी भाषा न वापरता आपण वेगळ्याच पद्धतीने सांगून ते अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न करतो. आता एक उदाहरण बघूया. तुझे चालणे मोहक आहे. हे उदाहरण किंवा हे वाक्य अधिक सुंदर पद्धतीने आपल्याला कसे सांगता येईल? तर पहा, हेच वाक्य चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले. असं जर वाक्य आपण हे सांगितलं, आशय तोच आहे, अर्थ तोच आहे, फक्त सांगण्याची बोलण्याची पद्धत वेगळी आहे आणि त्यामुळं या वाक्यामध्ये सौंदर्य प्राप्त झालेलं आहे किंवा या वाक्याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण काय करत असतो, तर आपलं बोलणं अधिक मोहक, अधिक सुंदर पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यावरूनच अलंकाराची व्याख्या अशी करता येईल की भाषेला ज्या ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. भाषेला ज्या ज्या गुणधर्मामुळे शोभा येते त्या त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात. आता या अलंकाराचे प्रकार किती आहेत बघा. मुख्य प्रकार 2 आहेत अलंकाराचे. पहिला आहे शब्दालंकार आणि दुसरा आहे अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये 3 प्रकार येतात. एक अनुप्रास, दुसरा यमक आणि तिसरा श्लेष. तर अर्थालंकारामध्ये उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपनहुती, व्यतिरेक, अनन्वय, दृष्टांत, चेतन गुणोक्ती, अतिशयोक्ती इत्यादी हे अर्थालंकारामध्ये येतात. तर शब्दालंकार म्हणजे काय, तर भाषेमध्ये वापरलेल्या शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास शब्दालंकार असे म्हणतात. यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. तर या वाक्यामध्ये घडो आणि पडो हे 2 शब्द वापरलेले आहेत. त्यामुळं या वाक्याला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे की यमक साधलेलं आहे आणि त्यामुळं हे वाक्य सुंदर किंवा आपल्याला गुणगुणावंसं वाटतं. या वाक्याला जे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे ते यामध्ये वापरलेल्या शब्दामुळे. शब्दालंकार म्हणजे काय, तर भाषेमध्ये वापरलेल्या शब्दामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला शब्दालंकार असे म्हणतात. तर अर्थालंकार म्हणजे भाषेत वापरलेल्या शब्दांच्या अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास अर्थालंकार असे म्हणतात. यासाठी एक उदाहरण बघा. सावळा ग रंग तुझा पावसाळी नभापरी. या ठिकाणी ज्या व्यक्तीच्या रंगाचं वर्णन केलेलं आहे त्याची तुलना पावसाळी नभाशी केलेली आहे किंवा नभाच्या रंगाशी केलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. मग अर्थालंकार म्हणजे काय, तर या ठिकाणी भाषेमध्ये वापरलेल्या शब्दाच्या अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा त्याला आपण अर्थालंकार असे म्हणतो. आता आपल्याला 9वीमध्ये जे अलंकार अभ्यासायचे आहेत ते अर्थालंकार आहेत आणि अर्थालंकार ओळखण्यासाठी आपल्याला महत्त्वाचे 4 घटक माहिती असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये पहिला आहे उपमेय. उपमेय म्हणजे काय, तर वाक्यामध्ये ज्याची तुलना
करायची ते किंवा ज्याची तुलना केलेली आहे ते त्याला उपमेय असे म्हणतात. उपमान. उपमान म्हणजे काय तर वाक्यामध्ये उपमेयाची ज्याच्याशी तुलना करायची ते किंवा ज्याच्याशी तुलना केलेली आहे ते त्याला उपमान असे म्हणतात. साधारण धर्म म्हणजे काय तर दोन वस्तूत असलेला सारखेपणा म्हणजे उपमेय आणि उपमान यांच्यामध्ये असलेला सारखेपणा याला साधारण धर्म असे म्हणतात. आणि साम्यवाचक शब्द म्हणजे तर सारखेपणा दाखवणारे शब्द म्हणजे साम्यवाचक शब्द. उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यवाचक शब्द या गोष्टी आपल्याला वाक्यातल्या ओळखता येणं गरजेचं आहे तर आपल्याला अलंकार ओळखता येतील. आता यासाठी मी काय उदाहरणं तुम्हाला देतो बघूया. उपमेय आणि उपमान आपल्याला ओळखता येते का ते. मुंबईची घरे मात्र लहान कबुतराच्या राड्यासारखी या वाक्यामध्ये वर्णन कुणाचं केलेलं आहे तर मुंबईच्या घरांचं म्हणून घरे उपमेय आहे. वाक्यामध्ये ज्याचं वर्णन किंवा ज्याची तुलना केलेली असते त्याला उपमेय असे म्हणतात. आणि उपमेयाची ज्याच्याशी तुलना केलेली असते त्याला उपमान म्हणतात. या वाक्यामध्ये मुंबईच्या घरांची तुलना कबुतराच्या खुराड्याशी केलेली आहे म्हणून कबुतराची खुराडी उपमान आहे. ज्याच्याशी तुलना केलेली असते त्याला उपमान असे म्हणतात. आता दुसरे एक उदाहरण बघा. पूजाचं अक्षर मोत्यासारखे आहे. या वाक्यामध्ये पूजाच्या अक्षराची तुलना केलेली आहे म्हणून अक्षर हे उपमेय आहे. आणि पूजाच्या अक्षराची तुलना मोत्याशी केलेली आहे म्हणून मोती काय आहे उपमान आहे. म्हणजे उपमेय म्हणजे काय तर वाक्यामध्ये ज्याची तुलना केलेली असते त्याला उपमेय म्हणायचं आणि वाक्यामध्ये उपमेयाची ज्याच्याशी तुलना केलेली असते त्याला उपमान म्हणायचं. आता आपण इयत्ता 9वी मधला पहिला अलंकार आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये रूपक अलंकार तो अभ्यासूया. आणि यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. उदाहरण आहे बघा. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. तर याच्यामध्ये उपमेय काय आहे नयन त्याची तुलना केलेली आहे म्हणून उपमेय नयन आहे. आता त्याची तुलना कुणाशी केलेली आहे कमल म्हणजेच कमळाशी केलेली आहे म्हणून उपमान काय आहे कमळ. आणि वर्णन करत असताना कसं केलेलं आहे बघा नयन कमळ. आणि या वर्ण आपल्याला काय निरीक्षण करता येईल तर कमळ व नयन यांच्यात एकरूपता आहे ते भिन्न नाहीत असं मानलेलं आहे. नयन कमळ म्हणजे नयन हे कमळासारखे नाही तर जवळ एकरूपच आहे. कमळ व नयन यांच्यात एकरूपता आहे ते भिन्न नाहीत असं मानून या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. म्हणजेच उपमेय व उपमान यांच्यात साम्य आहे. त्याचबरोबर उपमेय हेच उपमान आहे असंही या ठिकाणी मांडलेलं आहे. अनेकदा काय होतं बघा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक किंवा साम्यवाचक शब्द या अशा उदाहरणांमध्ये वापरलेले असतात. आता आणखी एक उदाहरण आपण पाहूया. बाई काय सांगो स्वामींची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. उदाहरण बघा. बाई काय सांगो स्वामींची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होय. आता या वाक्यामध्ये स्वामींची दृष्टी याचं वर्णन केलेलं आहे म्हणून उपमेय स्वामींची दृष्टी आहे. तर त्याची तुलना कुणाशी केलेली आहे अमृताची वृष्टी म्हणून उपमान अमृताची वृष्टी आहे. यावरून आपल्याला काय निरीक्षण करता येईल किंवा काय सांगता येईल या उदाहरणाचं आपल्याला निरीक्षण काय नोंदवता येईल बघा. स्वामींची दृष्टी व अमृताची वृष्टी यांच्यात एकरूपता आहे ते भिन्न नाहीत असे मानून वर्णन केलेलं आहे. स्वामींची दृष्टी अमृताची वृष्टी याच्यामध्ये एकरूपता मानलेली आहे. दुसरं बघा उपमेय उपमान यांच्यात साम्य आहे. उपमेय हेच उपमान आहे असंही मानून वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर अनेकदा केवळ, प्रत्यक्ष, साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर अशा उदाहरणांमध्ये केलेला असतो. आणि यावरून आपल्याला रूपक अलंकाराची व्याख्या काय करता येईल बघा.
उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाही असं जेथे वर्णन केलेलं असते तेथे रूपक हा अलंकार असतो. बघा रूपक अलंकाराची व्याख्या. उपमेय उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे वर्णन जेथे केलेले असते तिथे रूपक हा अलंकार होतो. आणखी काही उदाहरणं बघा रूपक अलंकाराची. ऊट पुरुषोत्तमा वाट पाहिरमा दावी मूक चंद्रमा सकळी काशी. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहिरमा दावी मुख चंद्रमा सकळी कांसी. म्हणजे या ठिकाणी मुख चंद्रमा हा शब्द बघा, याच्यामध्ये वर्णन कुणाचं केलेलं आहे? मुखाचं, म्हणून ते उपमेय आहे. आणि त्याची तुलना कुणाशी केलेली आहे? चंद्रमा म्हणजे चंद्राशी. या ठिकाणी मुख आणि चंद्र हे एकरूप आहेत, ते भिन्न नाहीत असं वर्णन केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार झालेला आहे. दुसरं उदाहरण बघा. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. लहान मूल आणि मातीचा गोळा हे एकरूप आहेत, ते भिन्न नाहीत असं वर्णन केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी रूपक अलंकार झालेला आहे. अशा पद्धतीनं रूपक अलंकार म्हणजे काय? तर उपमेय व उपमान यांच्यात एकरूपता आहे, ती भिन्न नाहीत असे जेथे वर्णन केलेले असते तेथे रूपक हा अलंकार होतो. दुसरा अलंकार आहे बघा आपला व्यतिरेक अलंकार. हा अलंकार समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण अभ्यासूया. तर व्यतिरेक म्हणजे काय? तर आधिक्य. व्यतिरेक म्हणजे काय? तर आधिक्य. उदाहरण बघा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. उदाहरण आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. याच्यामध्ये वर्णन किंवा तुलना कुणाची केलेली आहे? तर देवाच्या नावाची, म्हणून देवाचे नाव हे उपमेय आहे. आणि त्याची तुलना कुणाशी केलेली आहे? अमृताशी, म्हणून अमृताची गोडी हे काय आहे? उपमान आहे. आणि या उदाहरणाचं निरीक्षण आपल्याला काय करता येईल बघा. तर देवाचे नाव हे अमृताहूनही गोड आहे. देवाचे नाव काय आहे? उपमेय. अमृताची गोडी काय आहे? उपमान आहे. पण दुसरं निरीक्षण आपल्याला काय करता येईल? तर उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं आहे. आणखी एक उदाहरण बघा. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोकतो. या उदाहरणामध्ये आपल्याला वर्णन कुणाचं केलेलं आहे बघा? रामचंद्र, प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे, म्हणून उपमेय रामचंद्र. त्यानंतर त्यांची तुलना कुणाशी केलेली आहे? चंद्राशी केलेली आहे, की नाही, म्हणून चंद्र हे उपमान आहे. वर्णन करत असताना कसं केलेलं आहे बघा की रामचंद्र हा सौंदर्याच्या बाबतीत चंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे. रामचंद्र हे उपमेय आणि चंद्र उपमान आहे, म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केलेले आहे. आणि यावरून आपल्याला व्यतिरेक अलंकाराचे लक्षण म्हणजेच व्याख्या काय करता येईल? तर जेव्हा उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं जिथं वर्णन केलेलं असते त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार होतो. आणखी काही उदाहरणं बघा. तू माऊलीहुनी मयाळ चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा. जे या ठिकाणी परमेश्वराचं वर्णन करत असताना काय केलेलं आहे? परमेश्वर माऊलीहुनी मयाळ आहे, चंद्राहुनी शीतळ आहे, पाण्याहुनी पातळ आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी काय केलेलं आहे? परमेश्वर हा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी व्यतिरेक अलंकार झालेला आहे. दुसरं वाक्य आहे कामधेनूच्या दुग्धाहुनीही ओज हिचे बलवान. या वाक्यामध्ये ओज म्हणजेच तेज व तेजस्विता याचं वर्णन केलेलं आहे, म्हणून ओज हे उपमेय आहे. आणि त्याची तुलना कामधेनूचे दुग्ध याच्याशी केलेली आहे, म्हणून कामधेनूचे दुग्ध म्हणजे दूध हे उपमान आहे. पण वर्णन करत असताना कसं केलेलं आहे?
तर ओज हे कामधेनूच्या दुग्धाहूनही बलवान आहे, म्हणून या ठिकाणी व्यतिरेक अलंकार झालेला आहे. कामधेनू एक गाय आहे, कविकल्पना आहे, ठीक आहे नाही. कामधेनू जे जसं कल्पवृक्ष आहे तशा पद्धतीनं कामधेनू जे आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा पूर्ण करते त्या गायीला आपण कामधेनू असं म्हणतो किंवा ती एक कविकल्पना आहे. मग या ठिकाणी वर्णन कसं केलेलं आहे की ओज किंवा तेजस्विता ज्या व्यक्तीची आहे ती कशी आहे तर कामधेनूच्या दुग्धाहूनही बलवान आहे, म्हणजे श्रेष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलेलं आहे, म्हणून या ठिकाणी व्यतिरेक अलंकार झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आता आपण काय पाहिलं तर रूपक अलंकार म्हणजे काय आणि व्यतिरेक अलंकार म्हणजे काय व त्याचं लक्षण काय आहे, त्याची उदाहरणं काय आहेत हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे या पुढचे व्हिडिओ जे मी यूट्यूबला अपलोड करणार आहे ते तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.